नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषीप्रधान टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. संपूर्ण राज्यभर गाजलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख देवेंद्र भुयार यांचे अमरावती जिल्हा तडीपार प्रकरणाचा आज विभागीय आयुक्तांच्या कोर्टात रद्दबातल ठरवत देवेंद्र भुयार यांना दिलासा दिला. शेतकऱ्यांची चळवळ मोडीत काढण्याकरता, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भांडणारे कार्यकर्ते संपवण्याकरता ही त्यांनी तडीपारीची कारवाई माझ्यावर केलेली आहे. परंतु मी 9 नोव्हेंबरला महसूल आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केली आणि अपिलांती सन्मान्य न्यायालयाने मला तडीपारीतून मुक्तता दिली आणि मी उद्या बेनोडा येथे जिल्ह्यामध्ये जाणार आहोत आणि बेनोडा येथे शहीद स्मारकावर माथा टेकून संपूर्ण जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये जाऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखा उघडणीच्या निमित्तानं किंवा कर्जमुक्ती संघर्ष यात्रेच्या निमित्तानं गावागाव जाणार आहोत आणि 2 महिन्यात का कालावधीचा का होईना जी चळवळ थांबली होती ती सातत्यानं पूर्ण नेण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करणार. ज्या कारवाईच्या अनुषंगाने आम्ही सर्व मुद्दे मांडले त्या मुद्द्याची दाद आम्हाला मिळाली. न्यायालय, उच्च न्यायालय, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय यांचे दाखले दिले. त्यानुसार कोर्ट कन्व्हिन्स झालं, आमची मागणी मान्य केली आणि देवेंद्र भुयार यांना जो तडीपारीचा आदेश केला होता तो रद्दबातल ठरवला आणि त्यांना पुन्हा आपल्या कार्यक्षेत्रात येण्याची आणि काम करण्याची संधी न्यायालयाने दिलेली आहे. ज्या तडीपारचे ज्या केसेस आहेत त्या आपल्या राज्यामध्ये देशभरामध्ये भरपूर पेंडिंग आहेत. सुप्रीम अथॉरिटी जे असते, अपील चालवणारे अधिकारी आपल्या इथे कमिशनर साहेब आहेत आणि असे कर्तव्यदक्ष अधिकारी जर असले तर त्यांनी इतक्या फास्टमध्ये आमचा देवेंद्रला न्याय मिळवून दिला. आम्ही त्यांच्यासमोर रिक्वेस्ट करून तात्काळ हे प्रकरण निकाली काढण्यासाठी जो अर्ज केला तो त्यांनी मान्य केला. अभिनंदन करण्यायोग्य असे अधिकारी जर असले तर कुठलीही पेंडिंग केसेस राहणार नाही आणि त्यांनी जो न्याय दिला त्या न्यायाला देवेंद्र पूर्णपणे बांधील राहील आणि त्याप्रमाणे कार्य करेल. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे लढणाऱ्या नेत्यांचा आज विजय झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झाला. ऐश्वर्या चुनडे व श्रुतिका गावंडेसह ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, अमरावती. अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाचा असा मोठा प्रकल्प म्हणजे अप्पर वर्धा धरण. या धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील रब्बी पिके या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास व शेतीचे नुकसान होत आहे. कालव्यातील काढलेल्या झुडपामुळे या रब्बी हंगामात याच कालव्याद्वारे पाणी सोडले असता कॅनल ओव्हरफ्लो झाला व त्यामध्ये मोठे भगदाड पडून ते पाणी शेतामध्ये सर्वत्र पसरले. या पाण्यामुळे रब्बी हंगामातील फुलावर असलेल्या हरभरा पिकाचे नुकसान झाले. हरभरा पीक आपल्याला तारणार या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांवर पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे विरजण पडले. आता कालव्याचे भगदाड बुजविला गेले असले तरी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान त्वरित भरून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सर्वत्र होत आहे. या क्षेत्रातील आमदार वीरेंद्र जगताप यांनी झालेल्या नुकसानाची पाहणी करून व नुकसान भरपाई मिळवून देणार असे आश्वासन शेतकरी वर्गाला दिले. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई सोबत पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी केली. छगन जाधव, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, धामणगाव रेल्वे. महिन्याच्या 1 तारखेला कृषी विज्ञान केंद्रामध्ये मार्गदर्शन शिबिर आयोजन करण्यात येत असते. असंच एक शिबिर शेती शास्त्रज्ञ मंच व कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद यांच्या वतीने कृषी विज्ञान केंद्र औरंगाबादच्या प्रक्षेत्रामध्ये आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये शेतकऱ्यांना डाळिंब लागवड व मधमाशी पालन या विषयावर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. कृषी शास्त्रज्ञ संजय पाटील यांनी डाळिंब लागवड संबंधित असलेले सर्व बारकावे, समस्या व निराकरण यांचे संपूर्ण विवेचन करून शेतकऱ्यांनी डाळिंब लागवडीकडे वळावे असे आवाहनही केले. प्राध्यापक वाईकर यांनी मधमाशी पालन हा फक्त शेतकऱ्यापुरताच मर्यादित न राहता त्याला पूरक व्यवसायाची कशी जोड द्यावी व शेतकऱ्यांनी त्यातून जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल याचे मार्गदर्शनही केले. संदीप सावळे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, औरंगाबाद. गोंदिया जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामध्ये धावडी टोला या गावात माजी अर्थमंत्री महादेवराव शिवणकर यांनी शेतकरी मेळावा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. बहुतांशपणे धान उत्पादक असलेल्या या भागातील शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण शेती व्हावी, जेणेकरून शेतकऱ्यांच्या पदरी 4 पैसे मिळतील यासाठी त्यांना विविध भाजीपाला लागवड, मिश्र शेती, फळबाग व चंदन शेती याची माहिती देण्यात आली. स्वतः महादेवराव शिवणकर हे आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने विविध पिकांचे, भाजीपाल्यांचे व नाविन्यपूर्ण पिकांचे, ज्यामध्ये फळबागाचेही उत्पादन घेतात. कारण शेतीला लोक कंटाळले आहेत आता आणि म्हणूनच शेतकरी कर्जबाजारी झाला, आत्महत्या करतो. आता या आत्महत्येवर उपाय काय?
असा विचार करत होतो आणि शेतकऱ्याची आर्थिक स्थिती कशी वाढेल असा विचार करता करता नेटवर आणि वर्तमानपत्रातून चंदन लागवड हा विषय माझ्यासमोर आला. मी नेटवर सगळं तपासलं आणि त्याचबरोबर महेंद्र घाडगे यांच्याशी फोनवर बोललो. जालन्याला तिथले सामाजिक वनीकरणाचे अधिकारी त्यांच्याशी पण बोललो. त्यांनी 40,000 रोपं जगवली. जर वनविभागाने आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटने पुढाकार घेतला तर अख्ख्या महाराष्ट्रात आपल्याला चंदन लागवड करता येईल. दिशाविहीन शेतकरी झालेला आहे आणि म्हणून त्यांना कसे कोट्याधीश होईल तो हा याच्यावरचा उपाय आहे. फळबागांमधून लखपती होईल आणि कोट्याधीश चंदनामधून होईल. चंदनाची शेती ही फार फायद्याची शेती आहे. अनेक लोक ती शेती करून त्यांच्या आर्थिक स्तर उंचावलेला आहे. आणि एक तर वनशेती म्हटलं की वनाचं झाडं लावायचं म्हटलं की याच्यावरून लोक दूरच पळतात. तर ते न व्हावं आणि चंदनावरती मी एवढं काम केलेलं आहे की फार चोरांबरोबर पण माझा काय काळ काढलेला आहे आणि त्यांचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, ते कसे करतात, काय जगतात हे सगळं शिकलो. आणि मग मी चंदनाची रोपं बनवायची आणि फुकट वाटायची. ह्यात मला पहिल्यांदा लोकांनी बरंच वेळात काढलं. आज 12 वर्ष आलं. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात आम्ही जो लाख रोपं म्हणलं तरी मोफत देतो आणि लोकांकडून त्याचा रिझल्ट नीट येतो. या कार्यक्रमाला शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. अजय मेश्राम, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, गोंदिया. आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषीप्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषीप्रधान टीव्हीचे फेसबुक पेज. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.